लग्नाच्या पहिल्या रात्री तो नवरीच्या जवळ गेला आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी कपडे काढले अन असं भयंकर प्रकार. नवरदेवाच्या पायाखालची जमीन सरकली. नेमकं त्या रात्री काय घडलं होतं? जयपूरमधील बिंदा एका भागात राहणाऱ्या एका साध्या कुटुंबात लग्नाची लगबग सुरू होती. घरात दिवे, सजावट, पाहुण्यांची वर्दळ आणि आनंदाचा माहोल. घरातील मुलांचं लग्न ठरलं होतं. शेजारच्या ओळखीने उत्तर प्रदेशातील एका मुलीशी संबंध जुळवण्यात आले होते. मुलीचं कुटुंब दूर असल्यामुळे सगळं थोडा घाईगडबडीत ठरलं, पण घरच्यांना वाटलं नशिबाने चांगली मुलगी मिळाली. लग्नासाठी एका एजंटला मोठी रक्कम दिली गेली होती. मुलगी सुसंस्कृत आहे, घर चांगलं आहे, काळजी करू नका असं एजंट वारंवार सांगत होता. कुटुंबाने विश्वास ठेवला. लग्न मंदिरात साध्या पद्धतीने पार पडलं. वरमाला झाली, मंगलाष्टके झाली आणि सगळ्यांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. घरी आल्यावर नव्या जोडप्याचं जोरदार स्वागत झालं. घरभर हसण्याचे आवाज, मिठाईचे ताट, फोटो, व्हिडिओ सगळं अगदी स्वप्नासारखं चाललं होतं. नवरी ही शांत, लाजरी आणि कमी बोलणारी वाटत होती. कुणालाही संशय येईल असं काहीच नव्हतं. पहिल्या दिवशी सगळेच थकले होते, त्यामुळे पहिली रात्र फारशी खास झाली नाही. उद्या आरामात बोलू असं म्हणत दोघे झोपले. घरच्यांनाही वाटलं सगळं सुरळीत आहे. दुसऱ्या दिवशी नवरी थोडी शांतच राहिली. घरातल्या स्त्रियांशी कमी बोलणं, फोनवर सतत कुणाशी तरी चॅट करणं काहींना थोडं विचित्र वाटलं, पण नवीन घर असल्यामुळे कुणी जास्त विचार केला नाही. आणि मग आली तिसरी रात्र, ज्या रात्रीने सगळं बदलून टाकलं. घरातले सगळे झोपले होते. वातावरण शांत होतं. नवरदेव हळूहळू नवरीच्या जवळ गेला. मनात अनेक स्वप्न, अपेक्षा आणि उत्सुकता. तो तिच्याशी बोलू लागला, पण नवरी अचानक घाबरल्यासारखी मागे सरकली. तिने कारण सांगायला सुरुवात केली. कधी तब्येत बरी नाही, कधी थकवा, कधी डोकेदुखी. नवरदेव गोंधळला, पण त्यानेही आग्रह केला नाही. रात्र गेली, सकाळ झाली, पण नवरदेवाच्या मनात शंका घर करू लागली. काहीतरी बरोबर नाही असं त्याला वाटत होतं. नवरीचं वागणं दिवसेंदिवस अधिकच विचित्र चाललं होतं. तिसऱ्या दिवशी रात्री पुन्हा तो तिच्या जवळ गेला. यावेळी मात्र नवरीने अचानक विषय बदलला. फोनवर कुणाशी तरी बोलून ती बाहेर गेली. बराच वेळ ती परत आलीच नाही. नवरदेवाला अस्वस्थ वाटू लागलं. तोही बाहेर गेला, पण नवरी दिसली नाही. घराच्या मागच्या बाजूला दरवाजा किंचित उघडा होता. त्याच्या मनात धडकी भरली. तो पुन्हा आत आला. खोलीत नजर फिरवली. कपाट उघडं होतं. बॅग गायब होती. काही दागिनेही दिसत नव्हते. त्यांचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तो घाईघाईने घरच्यांना उठवायला गेला. सगळे घाबरून उठले. घरात शोधाशोध सुरू झाली, पण नवरी कुठेच सापडली नाही. काही वेळाने लक्षात आलं, घरातील रोख रक्कमही गायब होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती पसरली. काहीतरी मोठा प्रकार घडला होता. नवरदेवाने लगेच एजंटला फोन केला, पण एजंटचा फोन बंद येत होता. पुन्हा पुन्हा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. घरातले लोक हादरले होते. हे काय झालं? घरात कोण होती ती? असे प्रश्न सगळ्यांच्या मनात घुमत होते. नवरदेवाला आता प्रत्येक गोष्ट आठवू लागली. तिचं शांत वागणं, फोनवर बोलणं, टाळाटाळ, सगळं काही संशयास्पद वाटू लागलं. पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसांनी चौकशी सुरू केली. लग्नाचे फोटो, नंबर, एजंटची माहिती सगळं गोळा करण्यात आलं. पोलिसांच्या चौकशीत एक धक्कादायक गोष्ट समोर आली की मुलीचं नावही खोटं होतं. तिची ओळख बनावट कागदपत्रांवर आधारित होती. नवरदेव आणि त्यांचं कुटुंब पूर्णपणे हादरलं. विश्वास ठेवून त्यांनी लग्न केलं होतं, पण सगळं बनावट निघालं. पोलिसांनी सांगितलं की अशी टोळी अनेक ठिकाणी सक्रिय आहे. लग्नाच्या नावाखाली पैसे घेऊन फसवणूक केली जाते. आता नवरदेवाच्या पायाखालची जमीन खरोखरच सरकली होती. 3 दिवसांपूर्वी ज्याला तो पत्नी मानत होता, ती अचानक गायब झाली होती. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. लोकांनीही सावध राहण्याची गरज व्यक्त केली. आणि शेवटी सत्य समोर आलं. ती नवरी नव्हतीच. ती एक फसवणूक करणाऱ्या टोळीचा भाग होती. आणि लग्नाच्या तिसऱ्या रात्री घरातील पैसे, दागिने घेऊन ती कायमची फरार झाली होती.